इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर विभागातील दत्तनगर कारगिल चौक प्रभाग क्रमांक 27 मधील परिसरातील साई अता अपार्टमेंटमधील रहिवाशांना पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत तीव्र संताप व्यक्त करत स्थानिक नगरसेवक नितीन दातीर यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. यावेळी संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना घेराव घालत पाणी टंचाईबाबत जाब विचारला. गेल्या काही वर्षांपासून विशेषतः 2019 पासून परिसरात पाण्याचा दाब आणि पुरवठ्याचे प्रमाण कमी झाल्याची तक्रार आहे. सध्या फक्त 30 ते 45 मिनिटेच पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जुनी 4 इंची पाईपलाईन आणि वाढत्या इमारतींमुळे पुरवठ्यावर ताण वाढल्याचं रहिवाशांनी म्हटलं आहे. या संदर्भात महानगरपालिका सातपूर विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 6 वर्षापासून हा जो प्रॉब्लेम आहे पाण्याचा हा अजूनपर्यंत सुटलेला नाही. आम्ही कित्येक वेळा याच्यासाठी निवेदन दिले, नाशिक महानगरपालिका विभागीय आयुक्तांना भेटलो, पण याच्यावर अजून त्यांचं काही निराकरण केलेलं नाही. तर नितीन भाऊला आम्ही जेव्हा कॉल केले तेव्हा नितीन भाऊ आमच्यासाठी हजर राहिले. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. पण हा प्रश्न लवकरात लवकर मंजूर करून सॉल्व्ह करून आणि अक्षरशः पाण्याचं म्हणजे ती जी पाईपलाईन आहे घरकुलची ती त्या पाईपलाईनचा इतका प्रॉब्लेम आहे. पाणी फक्त अर्धा तास येतो. ज्यांच्या मोटरी आहेत त्यांना पाणी येतं, पण आम्हाला लहान मुलं आहेत आमच्या घरामध्ये. टँकर मागवतो, टँकरवाले पण 1 दिवस आड करून येतात. ते पण आलं तर अर्धा तास पण पाणी देतात नाही आम्हाला. आम्ही कंप्लेंट पण टाकली तरी अजून पाण्याची सुविधा काहीच नाही. गेल्या कमीत कमी 5 वर्षापासून पाठपुरावा करतो आम्ही. आमचे कमीत कमी 100 अर्ज गेले असतील त्यांच्याकडे, पण त्या अजून आम्हाला त्याचे उत्तरच भेटलं नाही. कारण आम्हाला फक्त पाणी मोजून अर्धा तास येतं. त्यामध्ये एका फ्लॅटमध्ये 15-20 फ्लॅट आहे, तर ते कोणलाच पाणी भेटत नाही. आणि नगरपालिकेला पाठपुरावा केला, साहेब येतात नुसतं निघून जाता, बघता आम्ही आज करू उद्या करू, काहीच होत नाही. पहिले 1 तास पाणी राहते, त्याच्यात पाण्यानं मोटर लागली तरी पण पाणी येत नाही. मग आम्ही काय करायचं? नळाचं बिल भरायचं की लाईट बिल भरायचं? किंवा गांगुडे साहेबांना वारंवार फोन करून हे लक्ष देत नाहीये. आणि याच्यात मोठ्या प्रमाणात पाणी वायाला जात आहे संभमधून. तिथं बी ते वाल किती बी 2 महिन्यापासून सांगतो तिथला वाल बंद करा, ते टाकी भरल्या जाईल, त्यानंतर लोकांना पाणी येईल, पण ते काही लक्ष देत नाही आहे. त्यामुळे आमच्या घरात म्हणजे आमच्या परिसरातले सर्व नागरिक महिला हे माझ्याकडे दात मागायला आलेले. हा प्रश्न नाही सुटला तर हा मोर्चा आम्ही महानगरपालिका इथं घेऊन जाऊ, दारंकर साहेबांच्या इथं दालनात बसू. तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. दरम्यान नगरसेवक नितीन दातीर यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या संदर्भात लवकरच महापालिकेच्या आयुक्त तसेच विभागाचे अधिकारी यांची लवकरच भेट घेऊन हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून या प्रश्नावर तातडीनं ठोस उपाययोजना करावी अशी मागणी प्रभाग 27चे नगरसेवक नितीन दातीर यांनी केलं असून तोडगा न निघाल्यास नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे आयुक्त दालनासमोरील तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांसह स्थानिक नगरसेवकांनी दिला आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.